जय जिजाऊ जय शिवराय. मी उमेश शिवगण मराठी साम्राज्य या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण राजापूर तालुक्यातील बारसू गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत साजरा केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन दिवसाची झलक पाहणार आहोत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य ज्येष्ठ समाजसुधारक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसमोर अनेक रंजक आणि सोपे वैज्ञानिक प्रयोग सादर करण्यात आले. अनेक वेळा चमत्कार वाटणाऱ्या गोष्टींच्या मागे विज्ञान कसे कार्य करते हे प्रयोगांच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासू नजरेने पाहण्याची, प्रश्न विचारण्याची आणि कोणतीही गोष्ट अंधपणे स्वीकारण्याऐवजी तिची पडताळणी करण्याची प्रेरणा देण्यात आली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी आयुष्यभर समाजात वैज्ञानिक विचार आणि विवेकवाद रुजवण्यासाठी केलेल्या कार्याची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. का हा प्रश्न विचारण्याची सवयच विज्ञानाची सुरुवात आहे, हा महत्त्वाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. का हा प्रश्न विचारणाराच विद्यार्थी उद्याचा वैज्ञानिक, संशोधक आणि जागरूक नागरिक बनतो. चला तर मग वैज्ञानिक विचारांची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमाची सफर आपण सर्वांनी एकत्र अनुभवूया. तिघे आवडलं तुम्हाला? मस्त, खूप छान. कोणीच नाही कधी बघितलं वाटतं राजापुरात वगैरे गेलं होतं तेव्हा? वाटतंय नाही? ठीक आहे, सांगतो तुम्हाला हे कोण आहेत ते. मस्त. भूतांच्या व्यतिरिक्त जर बाहेर येऊया आपण. अजून कोणतं वाटतं? सूर्य पूर्वेला उगवतो. विज्ञान आहे की अंधश्रद्धा? सूर्य कुठे उगवतो? पूर्वेला. मग ते विज्ञान आहे ना की अंधश्रद्धा आहे? विज्ञान आहे, बरोबर. किंवा आपण आता रस्त्याने चाललेलो आहोत आणि मांजर आडवी आली तर काहीतरी अपशकुन आहे, म्हणजे विज्ञान आहे की अंधश्रद्धा? नक्की. रात्रीच्या वेळेला नख कापू नये, विज्ञान की अंधश्रद्धा? अंधश्रद्धा. विज्ञान की अंधश्रद्धा? रात्रीच्या वेळेला आई वाटते बोला, तुमचं उत्तर येऊ बोला. नक्की आपल्याला आई सांगते ना रात्रीच्या वेळेला, बरोबर ना? मग ते विज्ञान आहे की अंधश्रद्धा आहे? येस, विज्ञानवाल्यांनी हात वरती करा. विज्ञान. ठीक आहे. अंधश्रद्धेवाले बाकी सगळेजण, बरोबर. ठीक आहे. बरं, तुम्हाला कळेलच हळूहळू की रात्रीच्या वेळेला नख कापली तरी सुद्धा काही फरक पडत नाही. पण का कापू नये? की रात्रीच्या वेळेला अंधार असतो, बरोबर. त्यावेळेला आपल्याला बोटांना लागू शकते, ते नेलकट राहते व्यवस्थित न दिसल्या कारणामुळे. लक्षात आलं? बाकी त्याचं कारण नाही. पूर्वीच्या वेळेला लाईट नव्हती म्हणून त्यावेळेला रात्रीच्या वेळेला उत्तर देतात लगेच. किंवा कोणाकोणाचे पालक म्हणतात की गप्प बस, काही प्रश्न विचारतोस. कोणाकोणाचे पालक असं म्हणतात? दोघांचे पालक असं म्हणतात ना, म्हणजे आई बाबा तू बस खाली बाळा. दोघांचे पालक म्हणतात, काय म्हणतात? गप्प बस, तुला काय कळत नाहीये. किंवा मग असं म्हणतात, देवासारखा जरा शांत बस, असं तरी म्हणत असेल ना, किती वळवळ करतोस, जरा शांत बस जरा, असं पण म्हणतात ना पालक. ओके, छान. तर तुम्हाला असं शांत बसायला आवडतं? नक्की. आवडतं तुम्हाला शांत बसायला? अजिबात आवडत नाही ना. पण तरी सुद्धा आपल्या मनाच्या विरोधात वागावं लागतं. मांडणी करून बसा, बरोबर ना. बराच वेळ अभ्यास करत बसा, बरोबर ना. मग ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. मग ह्या चुकीच्या गोष्टी बरोबर आहेत ना. ह्या गोष्टी केल्या तरच आपण पुढे जाणार असतो, बरोबर. मग तुमचा आता मी दृष्टिकोन चेंज करणार आहे. तुम्ही का म्हणून प्रश्न विचारता आला पाहिजे तुम्हाला. कोणतीही प्रश्न, कोणताही घटना घडल्याच्या नंतर का असं तुमच्या नजरेसमोर आले पाहिजे. प्रश्न पडला पाहिजे. काय पडला पाहिजे? प्रश्न पडला पाहिजे. आणि तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे. कळलं तुम्हाला? आता तुम्हाला सांगितलं की बाबा हवा दाखवा म्हणून, तर हवा दाखवू शकतो आपण? नाही दाखवू शकत, म्हणजे डोळ्याने दिसत नाही म्हणून आपण दाखवू शकत नाही. पण दुसऱ्या कोणत्या मार्गाने दाखवू शकतो? एकाने हात वरती करा, सांगा. हात वर करा. प्रत्येकाने हात वर करा. सांग बाळा.
स्पर्शाने कळते, हवा लागल्यावर कळते. बरोबर आहे, बरोबर ना. आता वाऱ्याची झुळूक आली असेल त्यावेळेला जाणवतं, गार वाटतं ना, बरंच वाटतं, म्हणजे ती हवा आहे असं आपल्याला माहिती आहे. किंवा आपण हा सांग मला तुझा. झाडाची पाने हलतात तेव्हा कळतं की हवा आली आहे. सांग मला. वारा आला की पाण्यावर कळतं. बरोबर. हा त्याचं उत्तर वेगळं वाटतं. सांग. स्पर्श झाला. स्पर्श कळतं म्हणजे आपण जेव्हा फुंकर मारतो त्यावेळेला असं समजतं की आपलं ही हवा आहे. आपण काय करू शकतो, सांगू शकतो की बाबा ही हवा आहे म्हणून. कसं झालं तर अशा पद्धतीने समजा एखादं पातेल आहे, ठीक आहे, किंवा एखादं टब आहे, पाण्याने भरलेलं आहे, ठीक आहे, आता आपल्याकडे माहिती आहे. पण त्यावेळेला बघा याचं रिकामं ग्लास आहे आपलं आणि ते आपण काय केलं, त्या भरलेल्या पाण्याच्या टपावरती आपण असं उलटं टाकलं तर ते लगेच खाली जातं का? नाही जात ना. ते काय करून जातं ना, आपण प्रेशर जोरात ढकलावं लागतं खाली. बरोबर. किंवा मग असं क्रॉस करावं लागतं तेव्हा ते पाणी भरतं. बरोबर. मग जेव्हा आपण असंच आपण जेव्हा टाकतो त्यावेळेला काय जमा होते, हवा जमा होते. काय जमा होते, आतमध्ये हवा जमा होते. किंवा मग तुमच्या घरी नळाचं पाणी येतं, बरोबर, त्यावेळेला डायरेक्ट येत नाही बघा, प्रेशरने येतं, मध्येच थांबतं, प्रेशरने येतं पण मध्येच थांबतं. मग तेव्हा काय येते त्याच्यामधून, पाईप मध्ये काय असते, हवा असते. बरोबर. कोणत्या कलरचं आहे, पांढऱ्या कलर. मला रंग सगळ्यांना ओळखता येतात, बरोबर आहे. आता याच्यावरती जादू नाही ना, मी काहीतरी लिहून दाखवणार जादू. आवडेल तुम्हाला बघायला? ठीक. आता ह्याच्यावरती काय लिहिलेलं तर नाहीये, वाचता येते का, आहे काय ह्याच्यावरती, नाहीये ना. हा मग आता या ठिकाणी मी मंत्र बोलणार आहे. काय बोलणार आहे, मंत्र बोलणार आहे. आणि ते मंत्र मी तुम्हाला सांगणार नाही ना, काय ती सांगू आणि तुम्ही काय करणार, घरी करून दाखवणार ती मम्मीला घरी घाबरतील. मंत्र असा आहे, आम्ही भारताचे लोक. काय मंत्र आहे, आम्ही भारताचे लोक. मी हिंदू असं म्हणालो का, मी मुस्लिम असं म्हणालो का, मी ख्रिश्चन आहे असं म्हणालो, मी कोण आहे, भारताचे लोक. येस. मग आता याच्यावरती काय येऊ शकतं, मी जे मंत्र म्हणणार त्याच्यानुसार तुम्हाला काय वाटतं याच्यावरती मी जादूने कोणतं शब्द, एकत्र राहू. येस. अजून काही वाटतं तुम्हाला काय येऊ शकतो किंवा काय जादूने येऊ शकतं याच्यावरती, हा, भारत. व्हेरी गुड. अजून आपण कोण आहोत, आम्ही भारताचे लोक आहोत. आणि भारताचे लोक. आपले संविधान मध्ये जी प्रस्ताविका आहे, बरोबर ना, त्याच्यामध्ये वाक्य काय पहिलं, आम्ही भारताचे लोक. बरोबर ना. आम्ही कोणा सगळे भारताचे लोक. बघा आता काही नव्हतं ना, मग आता कोण आहे, काय आवडेल ना तुम्हाला सर्वांना भारतीय म्हणून. मग आपला झेंडा कोणता, तिरंगा. बरोबर. चौरंगा. बरोबर ना. चौथा रंग कोणता, निळा रंग आहे ना त्यावरती. मग आपला कोणता आहे, चौरंग आहे. लक्षात आलं. मी भारतीय आहे. जादूने आणलं, जादू झाले ना. मग असंच मी तुमची परीक्षा असेल ना तेव्हा येतो, मग तुम्हाला त्याचं नाही काय समजलं तर मग देतो ना जादूने लिहून मला उत्तर. चालेल ना, आवडेल ना तुम्हाला. असं मंत्र म्हणून असं याच्यावरती लिहू शकतो का आपण, लिहू शकतो का, असं एखाद्याने मंत्र दिला आणि सांगितलं तुम्हाला कोऱ्या कागदावरती लिहून दाखवतो, चला तुम्ही काय कराल, पिंजर होती. मग पिंजर होती तर मग आता इथे पण पिंजर आहे ना माझ्या इथे. आता इथे पण मी पिंजर अशा पद्धतीने ह्या कागदावरती पण फिरवली, तर काहीच नाही. बोला बरोबर येईल. मी भारतीय, गमल्यावर असेल आता लिहिलं असेल मस्त चिकटलं का सगळ्या, खडू असेल, गमले असेल, बरोबर.
आहे. मग चेक करू शकतेस तू गम आहे की नाही ते तपासू शकतात ना तुम्ही लोक. ठीक आहे, अंदाज बरोबर आहे. गम नाही ते काय, मेणबत्ती आहे. मेणबत्ती चिकट असते की नाही, कागदावरती लिहिल्याच्या नंतर आपल्याला जे हवं ते आपण लिहायचं त्याच्यावरती आणि त्याच्यावरती कसलाही कलर फिरवायचा. काय कळलं का? काय कशाने लिहिलं होतं मी? मेणबत्तीने. कसं झालं समजलं की असं कोणीही जादूने कोणत्याही कागदावरती असं करू शकत नाही. आपल्यामधली काय दृष्टी, कोणती दृष्टी निर्माण झाली? वैज्ञानिक दृष्टी निर्माण झालेली आहे. ठीक आहे, असे तुम्ही छान 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 प्रयोग करा. नेक्स्ट टाइम येईल तेव्हा तुमच्याकडून प्रयोग झाले पाहिजे. आवडेल तुम्हाला? ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद वेळ दिला, एवढा वेळ बसून गुरुजी. तुम्ही दोघांचे सुद्धा खूप खूप सारे आभार. आणि खरंच खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही दृष्टिकोन वैज्ञानिक पसरलेला दिसतो. त्यांची उत्तर आहे त्याच्यावरूनच कळत आहे, कारण हे तुमचं सगळं त्यांच्यात उतरलेलं आहे. त्याच्यामुळे इतकी अंधश्रद्धा दूर होण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले आणि त्यांचा स्मृती दिन आणि त्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस हा आपल्यामध्ये निर्माण व्हावा यासाठी ही सर्व मंडळी आपल्या शाळेत उपस्थित राहिली आणि त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून आपल्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी हातभार लावला. जसं आपण दैनंदिन अभ्यास करत असताना आणि शिक्षण घेत असताना त्यातून आपण हे तयार होतच असतो, पण का हा प्रश्न, जसं त्यांनी सांगितलं की का हा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो आणि त्याचं उत्तर मिळवल्याशिवाय आपण थांबू नये असा जो दृष्टिकोन आपल्यामध्ये त्यांनी त्यांच्या या उपक्रमातून निर्माण केला. यासाठी असेच उपक्रम त्यांनी राबवण्यासाठी आपणही आपल्या शाळेमार्फत त्यांना शुभेच्छा देऊया आणि देशाला एक वैज्ञानिक दृष्टिकोन लाभावा यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न करून या देशाची अधिकाधिक उन्नती साधावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया. आज ते आपल्या शाळेत उपस्थित राहिले त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. मित्रांनो, आपण पाहिला आपल्या शाळेत साजरा झालेला वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस. वैज्ञानिक दृष्टिकोन दिवसाचा हा एक प्रवास इथेच संपत असला तरी वैज्ञानिक विचारांचा प्रवास कधीच थांबता कामा नये. आज विद्यार्थ्यांनी प्रयोग पाहिले, प्रश्न विचारले आणि प्रत्येक गोष्टीमागे कारण शोधण्याची प्रेरणा घेतली. या कार्यक्रमाचा उद्देश केवळ प्रयोग दाखवणे नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा, चिकित्सक विचार आणि सत्य शोधण्याची वृत्ती निर्माण करणे हा होता. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे कार्य आपल्याला शिकवते की समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शिक्षण, विज्ञान आणि विवेक यांची साथ आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी का, कसे आणि यामागचे कारण काय हे प्रश्न विचारत राहिले पाहिजे, तरच वैज्ञानिक दृष्टिकोनाची खरी जोपासना होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच समाज प्रबोधनात्मक व वैज्ञानिक विचारांना चालना देणाऱ्या उपक्रमांसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, अंधश्रद्धेपेक्षा विज्ञान श्रेष्ठ, भीतीपेक्षा विचार श्रेष्ठ आणि अफवांपेक्षा सत्य श्रेष्ठ. धन्यवाद.